पूर्वीच्या काळामध्ये केवढा आपला समाज दुःखी होता। ना खायला नीट नाही, ना प्यायला नीट नाही, ना लिहायला नीट नाही। घरामध्ये गव्हाची पोळी जर करून खायची म्हटलं तर लवकर मिळत नव्हती। चांगला कपडा अंगावर घालायचा म्हटलं तर तो मिळत नव्हता। आज आमच्याकडे सारी सुबत्ता आहे, सारं भरून आम्हाला पुरलेलं आहे, कशाची कमी नाही। खायला कमी नाही, लिहायला कमी नाही, प्यायला कमी नाही, पाणी कशाची कमी आहे आम्हाला सांगा ना। तरीही आपले चेहरे सर्वांचे उदासीन आहेत। आज प्रत्येकाची घरं ही धनधान्यानं भरलेली आहेत, वस्तूनं पदार्थानं भरलेली आहेत, कपड्यानं श्रृंगाराच्या वस्तूनं भरलेली आहेत, खाण्यापिण्याच्या चैनीच्या वस्तूनं भरलेली आहेत। कशाची आम्हाला कमी नाही। किचन में कप सेट, हॉल में टीवी सेट, बेड पे बेड सेट, लेकिन जब देखो तब शिरजी का चेहरा फिक्स रेट। ऐसा क्यों हो रहा है ये तो मेरी भी समझ की बाहर है, पण जीवनातलं दुःख संपत नाही ही मात्र वस्तुस्थिती आहे। आज आपण जगाकडे पहा, संत कबीर महाराज म्हणतात, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे। राजा दुखिया प्रजा दुखिया, जोगी दुखिया जंगम दुखिया। आज साऱ्या लोकांकडे पहा, सर्वजण दुःखी आहेत। मग या दुःखावर काहीच उपाय नाही का बाबा? पहा ना, तुम्ही सारे इथे बसलात, मीही आज कथा करतोय। इतका आनंद कधीतरी आपल्या जीवनामध्ये इथून मागे पाठीमागे आला का? आणि दुःखानं भरलेल्या या जगामध्ये एक सुखाचा निश्वास जर आपल्याला घ्यायचा असेल तर ते उसंत तेवढी आपल्याकडे नाही। तो क्षण आपल्याला कोटी रुपये दिले तरी मिळू शकत नाही। मग या दुःखावर मात करण्यासाठी नेमकं आम्हाला काय करावं लागेल, हा महत्त्वाचा प्रश्न शिल्लक राहतो। आणि म्हणून शास्त्रकार सांगतात, या दुःखानं भरलेल्या जगामध्ये जर सुखाचा अनुभव घ्यायचा असेल, मनशांती प्राप्त करायची असेल, आपल्या प्रपंचामध्ये समाधानाच्या अवस्थेला पोहोचायचं असेल तर एकच गोष्ट आपल्याला तारून नेऊ शकते, आणि त्या गोष्टीचं नाव आहे श्री कृष्ण कथा, भगवंताचं चिंतन, श्रीमद भागवत कथा। बस याच गोष्टी आपल्या जीवनाला पूर्णतः प्राप्त करून देणाऱ्या आहेत। आणि म्हणून आपण सर्वजण आज या कथेला सादर निमंत्रित आहात। आजची कथा दुसऱ्या दिवसामध्ये पदार्पण करते आहे। भगवंताच्या गोड लीला आपल्याला गायच्या आहेत, पण तत्पूर्वी श्रवण करणाऱ्या काही चाणाक्ष श्रोत्यांना प्रश्न पडेल, आत्तापर्यंत आम्ही भागवत कथा ऐकल्यात, पण भागवत ग्रंथ कोणी सांगितला आणि कोणाला सांगितला हे कोडं मला वाटतं बऱ्याच लोकांना अजून उकललेलं नाही। आता आपल्या साऱ्या गावातील कोणाही लोकाला विचारलं भागवत कथा कोणी सांगितली आणि कोणाला सांगितली, यमुनाताई आमचे लोक एवढे हुशार आहेत, सारे उत्तर देतील। तुम्ही कोणालाही विचारा, भागवत कथा कोणी सांगितली आणि कोणाला सांगितली। बऱ्याच लोकांनी बऱ्याच कथा ऐकल्या, पण काय असतं एकदा ऐकून काही लक्षात राहत नाही ना। त्यामुळं भागवत कथा नियम असा आहे, सलग 3 वर्ष ऐकावी लागते। म्हणून सर्वांनी लक्षात ठेवायचा काही भाग, भागवत ग्रंथ हा कोणी सांगितला आणि कोणाला सांगितला। तर पहिला प्रश्नाचं उत्तर ऐका, भागवत ग्रंथ कोणी सांगितला? भगवान शुकाचार्य यांनी सांगितला। आणि कोणाला सांगितला? राजा परीक्षितीला सांगितला। आता दोन्ही प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला दिलेत। उद्या जर मी कधी विचारलं तर प्रत्येकाला आलं पाहिजे, एवढं लक्षात ठेवायचं। व्यासांचे सुपुत्र
श्री शुकमुनींनी हा ग्रंथ सांगितला आणि राजा परीक्षितीनं तो श्रवण केला. कोण भगवान शुकदेव, कोण शुकाचार्य हा प्रश्न कदाचित मनाला शिवेल. थोडासा इतिहास आपण ऐकला पाहिजे. कारण ग्रंथ कुणी सांगितला आणि कुणाला सांगितला हे ऐकल्यानंतर का सांगितला हे सांगेल. ग्रंथ कुणी सांगितला? भगवान शुकाचार्याने. कोण शुकाचार्य? भगवान व्यासमुनी, ज्यांनी आत्तापर्यंत 17 पुराणांची निर्मिती केली पण मनाला शांती मिळाली नाही. आणि त्यानंतर 18वं पुराण श्रीमद भागवत ग्रंथ लिहून पूर्ण केल्यानंतर मनाला शांती मिळाली. आणि मनामध्ये विचार आला, जे सुख आपल्याला मिळालंय, जो आनंद आपल्याला मिळालाय, तोच आनंद आता जगाला द्यायचा आहे. संत असे असतात, आपल्याला मिळालेला आनंद जगाला मिळावा अशा अपेक्षेनं जगत आणि वागत असतात. जगद्गुरु तुकोबारायांसारखे संत या जगामध्ये आले आणि सेवितो हा रस वाटितो अनिका, घ्या रे होऊ नका रान भरी. मी घेतलेला आनंद, मी अनुभवलेला आनंद आज मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय, तुकोबाराय म्हणतात. तसे या ठिकाणी व्यासांनी विचार केला, आपल्याला आलेला आनंदाचा अनुभव हा जगाला सांगितला पाहिजे. मग जगाला सांगायचं असेल तर ही भागवत कथा जगाला वर्णन करून सांगितली पाहिजे. या भगवंताच्या लीला, या कृष्णांच्या कथा या समाजापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. पण जगाला जर या कथा सांगायच्या असतील तर कोण बरे सांगेल हा प्रश्न व्यासमुनींना पडला. त्याला थोडं मागं नाही बाबा. व्यासांना प्रश्न पडला, आपण हे कुणाला सांगावं? कारण भागवत कथा जगाला सांगायची म्हटल्यानंतर कुणीही सांगून चालणार नाही. हळू 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 कुणीही सांगून चालणार नाही आणि कशीही सांगून चालणार नाही. त्यासाठी सांगणारा हा विरक्त पाहिजे, सांगणारा हा अधिकारी संपन्न पाहिजे. सांगणाऱ्यामध्ये 3 गुण पाहिजेत किमान. विचारसागर सांगतो, ज्याला कीर्तन करायचंय, ज्याला कथा करायची, त्याच्याकडे 3 गुण किमान असले पाहिजेत. 1, तो श्रोत्रिय असला पाहिजे. 2, तो ब्रह्मनिष्ठ असला पाहिजे. आणि 3, तो दयाळू असला पाहिजे. आता यातही थोडं शब्दांची उकल करून सांगतो. श्रोत्री म्हणजे शास्त्रांचं अध्ययन त्यानं केलेलं असलं पाहिजे, त्याचा अभ्यास असला पाहिजे. 2, ब्रह्मनिष्ठ म्हणजे ईश्वरावर त्याची पूर्ण श्रद्धा असली पाहिजे, देवाशी तो एकनिष्ठ असला पाहिजे. आणि 3, तो दयाळू असला पाहिजे. हे जग सुधारलं पाहिजे, या जगाचं प्रबोधन झालं पाहिजे आणि आपल्याला जे सुख मिळालंय ते जगाला मिळालं पाहिजे अशा प्रकारची कळवळा त्याच्या अंतःकरणात असला पाहिजे. आणि या 3 गोष्टी ज्याच्याकडे असतात ना, तो वक्ता हा शोभून दिसतो. व्यासांनी विचार केला, असा कोण आहे, कोण आहे असा विरक्त साधू? सर्व जगाकडे नजर फेकली आणि व्यासांच्या काही लक्षात आलंच नाही. आणि सरते शेवटी मग विचार केला आणि मग लक्षात आलं, असा कोण या जगामध्ये साधू आहे जो विरक्त आहे, जो या जगाला कथा सांगेल. पण कोणीच दिसत नाही. मग शेवटी भगवान शिवजींना प्रार्थना केली, भगवंता, अरे माझी ही भागवत कथा आता जगाला सांगायची आहे. सांगणारा विरक्त पुरुष कोणी मला दिसत नाही. तुम्हीच माझ्यावर कृपा करा आणि माझ्याच अंगणामध्ये असं बाळ जन्माला घाला की जे बाळ जगाला भागवत कथा सांगेल. भगवान शिवजींना करुणा आली आणि व्यासांवर अनुकंपा निर्माण झाली. आणि पाहता पाहता व्यास महर्षींच्या घरामध्ये सौभाग्यवतीला दिवस गेले. 1 महिना, 2 महिने, 4 महिने, 8 महिने, 12 महिने. बरं का, ऐका, 2 वर्ष झाले, 4 वर्ष झाले, 8 वर्ष झाले. गर्भ वाढत होता पण मुलाचा जन्म काही होत नव्हता. 9 वर्ष झाले, 10 वर्ष झाले, 11 वर्ष झाले.
आणि आता मात्र व्यासांना चिंता पडली, आता काय केलं पाहिजे. भगवान शिवजींची पुन्हा प्रार्थना केली, देवा अरे मी ऐकलं होतं 9 महिने 9 दिवसांचा, पण या ठिकाणी विपरीत घडलंय. 11 वर्ष पूर्ण झाले तरी सुद्धा काहीच रिझल्ट नाही, काय करावं. भगवान शिवजी गालामध्ये हसले आणि सांगितलं, व्यास महर्षी फळ गोड आहे, परिणामकारक आहे, त्याला पिकायला सुद्धा वेळ लागेल, जरा धीर धरा. आणि आता एक करा, तुम्ही जा आणि त्याला हाक मारा, तो बाहेर येईल. व्यासमुनी गेले आणि हाक मारली, बाळा बाहेर ये, बाळा बाहेर ये, बाहेर ये. बाळ बाहेर येत नाही. बराच वेळ हाक मारली, शेवटी आतून आवाज आला, बाबा मी बाहेर येणार नाही. व्यासांनी विचारलं, काय येणार नाहीस. ऐका बरं, ज्यानं भागवत ग्रंथ सांगितलाय त्याचा जन्म किती दिव्य आहे, आधी हे कळलं पाहिजे. बाबा मी बाहेर येणार नाही. अरे पण बाळा तू काय येणार नाहीस. बाबा या जगाची मला भीती वाटते, ह्या जगामध्ये फार दुःख आहे, माया आहे, मोह आहे, आणि ज्या ठिकाणी मायेनं भरलेलं जग आहे ना, त्या जगात मला येण्याची इच्छा नाही बाबा. जे साधू पुरुष असतात ना ते मायेला भीतात, लक्षात ठेवा. आणि म्हणून यायला तयार नाहीत. तरी सुद्धा व्यासांनी पुन्हा आग्रह केला, बाळा तसं काही होणार नाही, तू फक्त बाहेर ये, बाकीची चिंता तू करू नकोस, मी सारं पाहतो. तरी सुद्धा बाळ बाहेर यायला तयार नाही. पुन्हा शिवजींची प्रार्थना केली आणि मग शिवजींनी ऑर्डर दिली, बाळा बापाला फार सतावू नकोस, जा आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण कर. आणि एक ऐक, तू या माया मोहानं भरलेल्या जगामध्ये जरी गेलास तरी या मृत्यू लोकामधली माया तुला स्पर्श सुद्धा करू शकणार नाही, हा माझा तुला आशीर्वाद आहे, जा. आणि मग भगवान शिवजींच्या कृपेनं तोच बाळ आईच्या उदरामधून बाहेर आला. जसा बाहेर आला तसा एकदम 12 वर्षाचा उभा राहिला. बामणाचे पोर एक खेळाशी झाले, बामणाचे पोर एक खेळाशी झाले, बामणाचे पोर एक खेळाशी झाले, बामणाचे पोर एक खेळाशी झाले. हो 12 वर्षे लपले रे, 12 वर्ष लपले, 12 वर्ष लपले रे, 12 वर्ष लपले. तापत तापत बाहेर आले ते नागुराची पळून गेले, तापत तापत बाहेर आले ते नागुराची पळून गेले. तापत तापत बाहेर आले, नागुराची पळून गेले. तापत तापत बाहेर आले, नागुराची पळून गेले. टाळी वाजवा सर्वांनी. बामणाचे पोर एक खेळाशी भ्याले, ते 12 वर्ष लपाले रे, कापत कापत बाहेर आले, ते नागवेची पळून गेले रे. शब्द फार छान आहेत, मनातून ऐका आणि तुम्हाला समजेल अशा भाषेत गाणारी माणसे ते लक्षात ठेवा. तेव्हा प्रत्येक शब्द तुमच्या मनापर्यंत कानापर्यंत पोहोचेल. पोर कोणाचं आहे? व्यासमुनी ब्राह्मणाचं आहे. आणि या खेळाला भ्यालंय. ते खेळ म्हणजे या मृत्यू लोकामधला तुमचा आमचा हा खेळ आहे आणि त्या खेळाला ते भिलंय. बामणाचे पोर एक खेळाशी भ्याले, ते 12 वर्ष लपाले रे. 12 वर्ष आईच्या पोटामध्ये आणि कापत कापत थरथर कापत बाहेर आलं. पण ऐका, जसं बाहेर आलं ना, ते नागवेची पळून, ते नागवच अरण्यामध्ये पळून गेलं आणि त्याच्या मागे व्यासमुनी पळायला लागले. बाळा थांब, हाक मारतायत, बाळा थांब, शुका थांब. बाळ थांबत नाही. पुढे शुकाचार्य पळतायत, मागे व्यासमुनी पळतायत. जे पळून गेले पुन्हा घरी कधी आले नाही.
व्यासांना पुन्हा चिंता पडली, काय करावं? शिवजींच्या कृपेनं बाळ तर झालं, पण घरामध्ये राहिलं नाही, पळून गेलं. आता या कथा जगाला कोण सांगणार? ही कथा इतकी गोड आहे. आणि मग काय करावं प्रश्न पुन्हा निर्माण झाला. पण व्यास ते व्यास होते. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे. आणि बुद्धीमध्ये एकदम प्रकाश पडला. असं करा, याच भागवत ग्रंथामधले काही श्लोक शुकाचार्यांच्या कानावर पडतील अशी व्यवस्था करा. शुकाचार्य त्या श्लोकाच्या मोहानं आपोआप तुमच्यापर्यंत चालत येईल. आणि अगदी तसंच केलं. व्यासांनी व्यवस्था केली. 2 माणसं निवडली आणि दोघांना 2 श्लोक पाठ करायला दिली. सांगितले, हे श्लोक पाठ करा. आणि ज्या ठिकाणी शुकाचार्य तपश्चर्या करत बसलेत त्या अरण्यामध्ये जाऊन त्यांच्या भोवती प्रदक्षिणा घालून हे श्लोक फक्त गायन करा. आणि ते दोघे जण गेले. शुकाचार्य बसले होते त्या ठिकाणी जाऊन गायन करायला सुरुवात केली. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. हे भगवंताचं वर्णन शुकाचार्यांनी ऐकलं आणि अंतकरणाला पाझर फुटला. ज्याप्रमाणे आपल्या लेकराचं वर्णन माय ऐकते किंवा आईचं वर्णन लेकरू ऐकतं आणि एकदम मनामध्ये वात्सल्य प्रेमभाव निर्माण होतो, तसं देवाचं त्या लीलाचं चिंतन ऐकलं, ईश्वराबद्दलचा अधिकार ऐकला आणि शुकाचार्यांच्या मनामध्ये वात्सल्य प्रेमभाव निर्माण झाला. आणि अलगदपणे विचारलं, बाबा हा श्लोक जो तुम्ही पाठ केलाय तो नेमका कोणत्या ग्रंथामधला आहे? नेमका हा कुणी तुम्हाला सांगितला? आणि मग त्या लोकांनी सांगितलं, शुका ऐक, हा ग्रंथ श्रीमद भागवत या ग्रंथामधला आहे. हा श्लोक श्रीमद भागवत या ग्रंथामधला आहे. कोणीच लिहिला ग्रंथ? आणि मग सांगितलं, व्यास महर्षींनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. आणि मग मात्र त्या ग्रंथाविषयी लालसा निर्माण झाली. आणि शुकाचार्य म्हणतात, हे श्लोक तुम्ही मला द्याल का? तेव्हा त्या दोघांनी सांगितलं, हा श्लोक तुम्हाला नक्की मिळेल, पण त्यासाठी तुम्हाला तुमचे पिता श्री व्यास महर्षींकडे जावं लागेल. आणि मग शुकाचार्य अलगदपणे अरण्यामधून निघाले आणि ज्या ठिकाणी आपले पिता श्री व्यास महर्षी बसलेले आहेत त्या ठिकाणी आले. नमस्कार केलेला आहे आपल्या पित्याला. बाबा, ऐकलंय मी या ग्रंथाविषयी, ऐकलंय मी या श्लोकाविषयी, कृपा करा आपण माझ्यावर, आपण तो ग्रंथ माझ्याकडे द्या, मला त्याचं चिंतन करायचं आहे. व्यास महर्षी म्हणतात, शुका मी याच वेळीची वाट पाहत होतो. अतिशय आनंद गेलेला मुलगा एकदम आज घरी आलेला आहे आणि वडिलांच्या मनातली इच्छा आता पूर्ण होणार आहे. कोणत्या बापाला बरं वाटणार नाही? ज्याप्रमाणे एखाद्या सामान्य शेतकरीचा मुलगा असावा आणि थोडा मोठा झाला की बापाला म्हणतो, बाबा शेतामध्ये निघालात? म्हणले, हो. काय करायचंय? काही नाही. म्हणले, कपाशीला पाळी घालायची. असं करा, आज तुम्ही घरी राहा, मी जातो आणि कपाशीला पाळी घालून येतो. बापाला किती आनंद होईल ना, माझं काम आता मुलानं हातात घेतलंय. तसं त्या ठिकाणी व्यासांना आनंद वाटला की ज्या कामासाठी शुकांचा जन्म झालाय ते काम करण्यासाठी आज तो तयार झालेला आहे. आणि अलगदपणे तो ग्रंथ घेतला, आपल्या मस्तकाला लावला, शुकाचार्यांच्या हातामध्ये दिला आणि शुकाचार्य ग्रंथ आपल्या छातीशी लावून निघालेले आहेत जगामध्ये त्या ग्रंथाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी. अशा प्रकारे शुकाचार्यांचा अवतार
त्या अवताराची कथा आपल्यासमोर मांडलेली आहे. दुसरा प्रश्न आहे, कथा कुणाला सांगितली? त्याचं उत्तर आहे, राजा परीक्षितीला सांगितले. कोण राजा परीक्षिती? तोही इतिहास थोडासा ऐकायचा आहे. 5 पांडवांचा वंश राजा परीक्षिती. कौरव आणि पांडवांचं युद्ध चालू झालं. 11 औक्षहिणी सैन्य कौरवांचं आणि 7 औक्षहिणी पांडवांचं. 18 औक्षहिणी सैन्य म्हणजे 39 लाख लोक त्या ठिकाणी लढायला तयार झाले. हत्तीदळ आहे, घोडदळ आहे, रथदळ आहे, पायदळ आहे. हातामध्ये भाले, पडश्या, बाण हे सारे हत्यारं घेऊन अगदी बेधुंदपणे कौरव आणि पांडव एकमेकावर तुटून पडलेले आहेत. घनघोर युद्ध झालेलं आहे 18 दिवस. आणि 18व्या दिवशी युद्धाचा निकाल लागला. पांडवांचा विजय झाला आणि कौरवांचा पराजय झाला. आणि ऐका, या युद्धामध्ये जवळजवळ 39 लक्ष लोक मारले गेले. फक्त 8 लोक जिवंत राहिले. फक्त 8. कोण राहिले? त्यांची नावं ऐका. कृपाचार्य, कृतवर्मा आणि अश्वत्थामा हे कौरवांच्या बाजूचे 3 आणि 5 पांडव हे पांडवांच्या बाजूचे 5. 5 आणि 3 8. हे 8 लोक फक्त जिवंत राहिले. 39 लोक मारले गेले, लक्षात ठेवा. आणि याच युद्धामध्ये शेवटचा गदेचा प्रहार भीमानं दुर्योधनाच्या मांडीवर केला आणि मांडीमधून रक्त भळभळ 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 व्हायला लागलेलं. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दुर्योधन अश्वत्थाम्यानं पाहिला. अश्वत्थामा हा दुर्योधनाचा मित्र होता. अश्वत्थामा हा द्रोणाचार्याचा मुलगा आणि दुर्योधनाचा मित्र. मित्राविषयी कनवळा निर्माण झाला. धावत पळतच अश्वत्थामा आला आणि दुर्योधनासमोर दोन्ही डोळ्यातून अश्रू वाहू लागले. जीवनामध्ये मित्र फार महत्वाचा आहे बाबा. आपल्या संकटामध्ये बाकीची माणसं कुणी धावून येतील की नाही मला माहित नाही, पण मित्र धावून आल्याशिवाय राहत नाही. पण जीवनामध्ये बाकी काही असो की नसो, पण एक जिवलग मित्र जरूर असावा. बाबा, हजारों दोस्त बन जाते हैं, हजारों दोस्त बन जाते हैं जब धन पास होता है, टूट जाता है गरीबी में जो रिश्ता खास होता है. म्हणून जी धनाला चिकटलेली माणसं असतात, आपल्या संकटामध्ये कुठल्या कुठे पळून जातात सांगता येत नाही, पण जी जीवाला जीव देणारी माणसं असतात ती संकटामध्ये उभी राहिल्याशिवाय राहत नाही. हो दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा. दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा. दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा, गारव्या सारखा. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू
मित्र कर हर्षासारखा, एक तू मित्र कर हर्षासारखा. मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. मैत्री चाटते गाय होऊन मना, मैत्री चाटते गाय होऊन मना, मैत्री चाटते गाय होऊन मना. जाबिलग तुटीला वासरा सारखा, जाबिलग तुटीला वासरा सारखा. मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. हो दुःख अडवायला उंबरासारखा, सुख अडवायला उंबरासारखा. मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. हो मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. म्हणून जिवलग मित्र एक तरी जरूर असावा, जो आपल्या सुखामध्ये आपल्या बरोबर राहील, पण दुःखामध्ये सुद्धा आपल्या बरोबरच राहील. दुर्योधनाचा असा एक जिवलग मित्र, त्याचं नाव अश्वत्थामा. आणि जेव्हा आपल्या मित्राचे हाल पाहिले, दोन्ही डोळ्यातून दोन दोन धारा त्याच्या वाहू लागलेल्या आहेत. आणि कळवळलेलं त्याचं अंतःकरण, मित्रा दुर्योधना, किती रे तुझे हाल, माझ्या या डोळ्याला तुझे हाल पाहावत नाही. एकदा मला ऑर्डर दे, एकदा 5 पांडवांची मुंडकी छाटून तुझ्या पायाशी आणून टाकतो, एकदा फक्त ऑर्डर दे. दुर्योधनानं सांगितलं, अश्वत्थामा, माझ्या मनातलं बोललास. 5 नाही पण एकाच जरी मुंडकं तोडून माझ्या पायावर आणून टाकलंस ना, तरी सुद्धा आपली मैत्री कृतार्थ झाली असं समजे. आणि अश्वत्थामा निघाला, हातामध्ये नंगी तलवार घेतलेली आहे. आणि ज्या ठिकाणी 5 पांडवांची राहुटी अजूनही त्या युद्धभूमीवर, त्या राहुटीकडे निघालेला आहे. रात्रीची, मध्यरात्रीची वेळ आहे, युद्ध संपलेलं आहे. आणि आता पुढे काय होणार आहे हे बाकी लोकांना कळत नाही, पण देवाला कळल्याशिवाय राहत नाही. भगवान कृष्ण पात्र काय आहे जरा समजून घ्या. भगवान कृष्ण म्हणतात, अर्जुना, युद्ध संपलाय, तुमचा विजय झालाय, आणि या विजयाचा आनंद लुटण्यासाठी आता आपल्याला निघायचंय. चला जरा आपण फिरून येऊया. आणि 5 पांडवांना घेऊन भगवान श्रीकृष्ण आता त्या युद्धभूमीच्या राहुट्यांमधून बाहेर पडलेले आहेत. मागं 5 पांडवांची 5 बाळं द्रौपदीपासून झालेली. काही प्रश्नाची उत्तर अगदी सॉल्व करून जातो जाता जाता. 5 पांडवांना द्रौपदी हे 5 पांडवांमध्ये एक पत्नी होती. आणि याच्याशिवाय प्रत्येकाला आपापली एक पत्नी होती, हे लक्षात ठेवा. बाकीच्यांचा मुलांचा विचार या ग्रंथामध्ये नाही, पण द्रौपदीपासून झालेली जी मुलं आहेत 5 पांडवांना, त्यांचा मात्र उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. आणि युधिष्ठिराचा मुलगा युधिष्ठिरासारखाच, अर्जुनाचा अर्जुनासारखाच, भीमाचा भीमासारखाच, नकुल सहदेवाची ही नकुल सहदेवासारखेच 5 बाळं द्रौपदीची.
आणि आपले पिता निघून गेले हे बाळांनी पाहिलं. त्या रावटेमध्ये साऱ्या अशा पांडवांच्या 5 गाद्या अशा पडलेल्या. बाळ त्या रावटेमध्ये गेली आणि गादीवर अंग टाकले. 5 गाद्या अगदी उड्या मारायला लागल्या. लहान मुलं असतात, जेव्हा मऊ गाद्यावर झोपायला मिळतं ना, मुलांना फार आनंद वाटतो आणि त्यांना अशी थोडीशी टुनकून उडी मारली ना, ते गादीवर जास्त उडी मारल्या जाते, त्याला ती फार मजा वाटते. तशी ती द्रौपदीची 5 बाळं आपल्या आईकडे आली आणि म्हणतात, आई अगं बाबांच्या गाद्या ना झोपायला अतिशय छान आहेत. बाबा तर बाहेर गेलेत आमचे, आम्ही जरा थोड्या वेळ इथं झोपलं तर चालेल का? आईनं सांगितलं, बाळांना झोपा ना. आणि द्रौपदीची 5ही बाळं त्या आपापल्या बापाच्या गादीवर झोपली अगदी रांगेमध्ये. रात्रीचे 9 वाजले, 10 वाजले आणि पाहता पाहता बाळांना डोळा लागला. द्रौपदी माता त्यांच्या राहुटीमध्ये गेली. साऱ्या मुलं अगदी झोपलेली आहेत. प्रत्येकाच्या अंगावर आईनं पांघरून टाकलेलं आहे आपल्या हाताने आणि द्रौपदी माता आपल्या दुसऱ्या राहुटीमध्ये जाऊन झोपलेली आहे. 5 बाळं हुबेहूब 5 पांडवासारखी, बापासारखीच. सारं शरीर पूर्ण झाकलंय, मुंडकी तेवढी उघडी आहेत. आणि त्या रात्री अश्वत्थामा हातामध्ये नंगी तलवार घेऊन आला, पांडवांच्या राहुटीमध्ये शिरला. त्याला वाटलं पांडवच आहेत आणि क्षणाचाही विलंब न करता आपली नंगी तलवार म्यानातून खसकन बाहेर काढली. खट 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 5 मुंडकी धाडा वेगळी केली. डोक्याच्या जटा वाढलेल्या होत्या. 5ही जटेचा एकत्र गोळा केला, हातामध्ये पकडलं आणि 5ही मुंडकी आणून दुर्योधनाच्या समोर आदळली. दुर्योधन जिवंतच होता. 5ही मुंडकी पाहिली. अश्वत्थामाला रात्रीच्या वेळी मात्र ओळखता आलं नाही, पण दिवस झाल्यानंतर दुर्योधनानं अगदी पूर्णपणे ओळखलं आणि दुर्योधनाच्या डोळ्यातून सुद्धा धारा वाहू लागल्या पाण्याच्या. आणि दुर्योधन म्हणतो, अश्वत्थामा अरे ही 5 पांडव नाहीत रे, ही 5 पांडवांची 5 बाळं आहेत आणि या 5ही बाळांना तू मारून आज माझ्यासमोर मुंडकी आणून टाकलीस. दुर्जन असला तरी आज डोळ्यातून अश्रू वाहू लागलेत, लक्षात ठेवा. अश्वत्थामा अरे ही माझ्या पांडवांची बाळ आहेत रे, आम्हाला पाजण्यासाठी तू वंश शिल्लक ठेवला नाहीस, आमचा उद्धार कसा व्हायचा? एक जरी पांडव मारला असता तर मला आनंद वाटला असता, पण या बाळांनी माझं काय वाईट केलंय? मग सारा प्रकार अश्वत्थाम्याच्या लक्षात आला. वेळ निघून गेलेली होती. पाता पाता बातमी सकाळ झालेली आणि द्रौपदी माता आपल्या बाळाच्या राहुटीकडे गेलेली आहे आणि राहुटीमध्ये जाऊन पाहते रक्ताचा महापूर बाहेर वाहू लागलेला आहे. आणि जेव्हा तो रक्ताचा वाहणारा पाट द्रौपदी मातेनं पाहिला, जीवांचा आकांत झालेला आहे आणि मोठ्यानं टाहो फुडला द्रौपदी मातेनं, बाळा कुणी केला हा घात? कोण्या दुश्मनानं हा डाव साधला? माझ्या जीवाचा तुकडा, हृदयाचा तुकडा कोण घेऊन गेला असेल? कोण्या नराधमानं हे दुष्कर्म केलेला आहे? धाय मोकलो द्रौपदी माता धाडकन खाली पडलेली आहे, बेशुद्ध पडली. सैरावरा केस विस्कटलेत. काय करावं द्रौपदी मातेला? सारे लोक धावले आणि तेवढ्यामध्ये 5 पांडवांना घेऊन भगवान कृष्ण तिथे आलेले आहेत. सारा प्रकार कळून चुकलेला आहे. जसं पाहिलं अर्जुनानं विचारलं, द्रौपदी सांग कुणी हे दुष्कृत्य केलाय? आत्ता जातो आणि त्याचा खात्मा करून परत येतो. जोपर्यंत या 5 बाळांना मारणारा शत्रू मी आणून शोधून आणत नाही, तोपर्यंत पुन्हा परत येणार नाही.
अर्जुनाची प्रतिज्ञा आणि निघाला. अर्जुनानं ओळखलं हे काम अश्वत्थाम्याशिवाय दुसऱ्या कुणाचं नाही. आणि अर्जुन हातामध्ये शस्त्र घेऊन निघाला थेट अश्वत्थाम्याच्या जवळ. अश्वत्थाम्यानं पाहिलं आता जगणं मुश्किल आहे, पुढे धावायला लागला. अर्जुन मागे, अश्वत्थामा पुढे, एका मागे एक पळतायत. अश्वत्थामा कमी नव्हता, त्याच्याकडे ब्रह्मास्त्र आहे आणि शेवटचं ब्रह्मास्त्र अश्वत्थाम्यानं अर्जुनावर सोडलेलं आहे. पण अर्जुनही कमी नव्हता, सच्च्या गुरुचा चेला होता, भगवान श्रीकृष्णांचा परम भक्त होता. अर्जुनानं त्याही ब्रह्मास्त्राचा प्रतिकार केलेला आहे आणि मग अश्वत्थाम्याकडे गेला. अश्वत्थाम्याला बाण मारला, कैद केलेला आहे, घसंडीला पकडलं आणि ओढत 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 अश्वत्थामा द्रौपदीच्या समोर आणलेला. सारे लोक हैराण झालेले, डोळे वासून फक्त पाहतायत. द्रौपदी मातेचा आकांत थांबत नाही. तशाही अवस्थेत अर्जुनानं गचांडीला पकडून आणलेला अश्वत्थामा द्रौपदी मातेच्या समोर ठेवला. बोल द्रौपदी, मार दिया जाए या छोड़ दिया जाए. द्रौपदी मातेला वाटलं आता मात्र अश्वत्थाम्याची खैर नाही. पण क्षणात विचार तिच्या मनामध्ये आला. तिनं आपले स्वतःचे अश्रू आवरले, स्वतःचं दुःख जरा गिळून घेतलं आणि द्रौपदी माता जी 5 बाळापासून आज वंचित झालेली आहे, अरे बाळाच्या पायाला साधा काटा मोडला तर आईच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी येतं. ही आईच्या मनाची अवस्था आहे. आई हे पात्र काय असतं ना ते आई झाल्याशिवाय कळत नाही. बाप हे पात्र काय असतं ना ते बाप झाल्याशिवाय कळत नाही. परदुःख शीतळ असतं बाबा, दुरून डोंगर साजरे दिसतात, पण जेव्हा ते दुःख आपल्यावर येतं ना तेव्हा त्या दुःखाची जाणीव किती खोलवर जात असते हे जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. म्हणून आईच्या मनाच्या वेदना फक्त आई झाल्यानंतर कळतात, हे लक्षात ठेवा. काय प्रेम असतं आईचं आपल्या लेकरावर सांगावं. लेकरासाठी आई काय करत नाही. ऐक, तुम्ही साऱ्या आई आहात. तुमच्या लेकरासाठी तुम्ही काय काय केलं हे तुम्हाला माहित आहे, पण तुमच्या लेकरांना माहित नाही. हे दुर्दैव आहे. आई लेकरासाठी काय करते. अरे हाडाची काढे, रक्ताचं पाणी, मांसाचा चिखल करून तळहाताच्या फोडाप्रमाणे ती बाळाला जपते. हाताचा पाळणा आणि नेत्राचा दिवा करून रात्र रात्र बाळासाठी जागते. पावसाळ्यामध्ये घर जर गळायला लागला स्वतः ओल्यावर झोपते पण बाळाला कोरड्यावर झोपवते. स्वतः उपाशी पोटानं राहते पण बाळाला पोटाला पोटभर खाऊ घालते. स्वतः 3 तडपाची चिंदी नेसते बाबा पण बाळाला अंग भरून कपडे घालते. अखंडपणे आपल्या बाळाचीच चिंता करते. तुकोबाराय म्हणतात, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. काय असते आई, काय असतं आईचं मन, ऐकायचंय आपल्याला. ऐका. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही ग. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही ग. अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही.
अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही. बालपणी मी खेळत खेळत होतो जेव्हा तान्हा अमृताहुनी गोड पाजलास पान्हा अमृताहुनी गोड पाजलास पान्हा तुझ्या या उपकाराची हो तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला आई तुझे उपकार फिटणार 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 नाही. शाळेतून घरी येताना कधी उशीर मजला होई. शाळेतून घरी येताना कधी उशीर मजला होई. गल्लो गल्ली पाहत फिरसी मला तू ग आई. तुझ्या या प्रेमाची हो तुझ्या या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला आई तुझे उपकार फिटणार 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 नाही. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला आई तुझे उपकार फिटणार 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 नाही. वाजवान सारेजण टाळी पुन्हा एकदा. ही टाळी आईसाठी आहे आणि आईचं गाणं सरांनी गायलं म्हणून ह्या आमच्या वाद्यवृंद सरांसाठी आहे. आईचं पात्र जगामध्ये किती मोठं आहे ही आई झाल्याशिवाय कळेल कसं हो. एवढे उपकार आईनं आमच्यावर केले, आम्ही त्या उपकारातून कधीही उत्तीर्ण होऊ शकत नाही. कधी उत्तीर्ण होऊ शकत नाही. एक माणूस म्हणला, महाराज आईनं माझ्यावर उपकार केले, मी सुद्धा आईवर उपकार केले हो. म्हटलं काय केलं बाळा? तो म्हटला आईनं मला खायला घातलं, मी आईला खायला घातलं. आईनं मला कपडे नेसवले, मी आईला कपडे नेसवले. आईनं बालपणी मला सांभाळलं, मी आईला म्हातारपणी सांभाळलं. आईनं मला लहानाचं मोठं केलं, म्हातारपणी मी आईची सेवा केली. लहानपणी आईनं मला दवाखान्यात नेलं, म्हातारपणी मी आईला दवाखान्यात नेलं. लहानपणी आईनं माझं अग्नमुत्न केलं, म्हातारपणी मीही आईचं अग्नमुत्न केलं. फेटले का नाही उपकार? त्याला म्हटलं लहानपणी आईनं तुला दूध पाजलं, तू पाजलंस का? तो म्हटला ते कसं शक्य आहे? म्हणलं हे जोपर्यंत शक्य नाही ना तोपर्यंत आईचे उपकार फेटणार नाही. म्हणून
अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही. असं आहे. म्हणून आईचे उपकार कधीही फिटणार नाहीत. एवढी मोठी आई, एवढं मोठं आईचं पात्र. आणि खरं सांगू का, जगामध्ये देव कुणाला दिसला कुणाला न दिसला मला माहीत नाही. मला तर अजून दिसला नाही. पण असं म्हणतात, संत असं म्हणतात, विचारवंत असं म्हणतात, देव हा सर्वांच्या पाठ राखणीसाठी येऊ शकत नाही. ऐकलं का? देव हा सर्वांच्या पाठ राखणीसाठी येऊ शकत नाही, म्हणून त्यानं आई पाठवली. म्हणून कोण पाठवली? आई. तू जा आणि या बाळाचं पालन पोषण कर. म्हणून आई आपल्या बाळावर इतकं प्रेम करते ना, खरं सांगू का, ती आई नसते, तो आईच्या रूपात देवच असतो. आणि हे बाळाला कळतं कधी माहिती आहे का? आई निघून गेल्यावर. प्रत्येक वस्तूची किंमत वस्तू निघून गेल्यानंतर कळतं. बाप काय असतो बाप गेल्यानंतर कळतं. लांब कशाला? आपला डोळा, आपला कान, आपलं नाक. जरा बारकाने विचार करा, ज्याचे डोळे गेलेत त्याला डोळ्याची किंमत कळते. ज्याला ऐकू येत नाही त्याला कानाची किंमत कळते. ज्याला चालता येत नाही त्याला पायाची किंमत कळते. ज्याला दात नाहीत, खाता येत नाही त्याला दाताची किंमत कळते. तसं ज्याची जगातून मायबाप निघून गेले त्याला मायबापाची किंमत कळते. आणि म्हणून असं आपल्या लेकरावर जेव्हा पाड प्रेम करणारी ही द्रौपदी माता, पण मनातलं पूर्ण दुःख तिनं अगदी गिळंकृत केलंय. आणि अर्जुनाला म्हणते, अहो धनी थोडंसं थांबा. या अश्वत्थाम्यानं माझी 5 बाळं मारलीत, पण तुम्ही मात्र त्याला मारू नका. अर्जुनाला आश्चर्य वाटलं. आतापर्यंत 10 मोकळून रडणारी द्रौपदी आणि आता एकदम मारू नका म्हणते. आणि मग अर्जुनानं कारण विचारलं, तेव्हा द्रौपदीनं सांगितलेलं कारण सर्वांनी अंतःकरणावर कोरून ठेवा. द्रौपदी म्हणते, या अश्वत्थाम्यानं माझी 5 बाळं मारलीत. माझ्या मनाला किती वेदना झाल्या, किती कष्ट झालं, किती दुःख माझ्या मनाला झालं हे फक्त मला माहित आहे. पण आता जर तुम्ही या अश्वत्थाम्याला मारलं, मला जे दुःख झालंय तेच दुःख याच्या आईला झाल्याशिवाय राहणार नाही. आणि माझी इच्छा आहे की जे दुःख मला झालंय ते जगातल्या कोणत्याही आईच्या वाट्याला येऊ नये. याला आईचं अंतःकरणात म्हणतात. याला आईचं अंतःकरण म्हणतात आणि याला बाईचं अंतःकरण म्हणतात. एका बाईनं दुसऱ्या बाईला समजून घेतलं पाहिजे. कळतं ना माझं बोलणं? एका सासूनं दुसऱ्या सुनेला समजून घेतलं पाहिजे. एका सुनेनं दुसऱ्या सासूला समजून घेतलं पाहिजे. दोन्ही बाईचा आहात ना, घ्या ना थोडं समजून, होईल कमी जास्त घरामध्ये. आणि आपण समजून घेत नाही म्हणून एका दाराची 2 दारं होतात, लक्षात ठेवा. आणि हे समजून देण्यासाठी कथा आहे. हे बऱ्याच लोकांना आणि कळत नाही म्हणजे माणूस मूर्ख आहे असा त्याचा अर्थ नाही. पण समज नसते तोपर्यंत माणूस बेधडक वागत असतो. पण कुठेतरी ते समजलं पाहिजे, प्रबोधन झालं पाहिजे. म्हणून एका बाईच्या मनाचा विचार दुसऱ्या बाईनं अवश्य केला पाहिजे. एका पुरुषाचा मनाचा विचार दुसऱ्या पुरुषानं जरूर केला पाहिजे. एका कलाकाराच्या मनाचा विचार दुसऱ्या कलाकारानं जरूर केला पाहिजे. हे मन आहे ज्याचं त्याला ओळखता आलं पाहिजे. द्रौपदीनं ते ओळखलं. आणि आता माझ्या मनाला झालेलं दुःख या अश्वत्थाम्याची आई कृपी माता तिला मात्र होणार नाही, म्हणून तुम्ही त्याला मारू नका. अर्जुनानं देवाकडे पाहिलं. देव म्हणजे गुरु भगवान कृष्ण. कारण गुरु जे म्हणेल ती पूर्व दिशा. आणि भगवान कृष्णाकडे अर्जुनानं पाहिलं. देवा काय करायचं आता? देव म्हटले, अर्जुना हा जातीनं ब्राह्मण आहे. ब्राह्मण आहे म्हणून याला मारता येत नाही. आणि यानं 5 बाळं जिवंत मारलीत म्हणून याला जिवंतही सोडता येत नाही.
अर्जुन म्हटले, देवा तुझ्यासारखा वकील पाहिजे गाड्या. अरे मारता येत नाही म्हणतो, जिवंतही ठेवता येत नाही म्हणतो, नेमकं करायचंय काय ते जरा फोडून सांग ना. मग देवानं सांगितलं, अर्जुना अरे शहाण्या माणसाचा अपमान करणं हेच त्याला मारण्यासारखं आहे. कळलं तर पहा, ज्ञानेश्वरी सांगते, जाणतेने तवची जियावे जव अपकीर्ती अंगा न पवे. शहाण्या माणसानं तोपर्यंत जगावं जोपर्यंत त्याची अपकीर्ती होत नाही. एकदा का माणसाची आबरू गेली, अपकीर्ती झाली, जगात काही शिल्लक राहत नाही. पण तरी सुद्धा माणसं जगतात. त्याला ग्रामीण नाही मराठवाड्याच्या भाषेमध्ये कोडगा असं म्हणतात. पण माऊलीला हे मान्य नाही. माऊली म्हणते शहाण्या माणसानं एकतर अपकीर्ती होऊच देऊ नये, झाली तर पुन्हा जगू नये, पण कारण पुढच्या जगण्यामध्ये अर्थ नाही म्हणून. तसं या ठिकाणी द्रौपदी माता, भगवान श्रीकृष्ण, अर्जुना अपमान हाच त्याचा मृत्यू आहे. आणि मग अर्जुनानं मागचा पुढचा विचार केला नाही. अश्वत्थाम्याचं मुंडन केलं, पूर्ण केस काढून टाकले, डोक्यावरचा मणी काढून घेतला, अश्वत्थाम्याचे कपडे काढून घेतले आणि त्याच्या कमरेवर एक लाथ मारली आणि काढून दिला, जा म्हणले. एका ब्राह्मणाचा हा केलेला अपमान हा ब्राह्मणाचा मृत्यूच असतो, लक्षात ठेवा. आणि मग अश्वत्थामा निघून गेला. इकडे भगवान कृष्ण पांडवांचं राज्य त्यांच्या स्वाधीन केलं, द्रौपदीचं सांत्वन केलं, कुंती मातेला त्या ठिकाणी भेटले आणि पुन्हा एकदा द्वारकेला भगवान कृष्ण निघालेले असताना एका अचानक आवाज कानावर आला, वाचवा वाचवा, त्राहिमाम त्राहिमाम त्राहिमाम. लाज रखो हे कृष्ण मुरारी, लाज रखो हे कृष्ण मुरारी, लाज रखो हे कृष्ण सर्वांनी टाळी वाजवा. लाज अतिशय गोड गीत आहे. कृष्ण मुरारी, लाज रखो हे कृष्ण मुरारी, लाज रखो हे कृष्ण मुरारी, लाज रखो रे कृष्ण मुरारी, लाज रखो रे कृष्ण मुरारी. हे गिरिधारी हे बनवारी, हे गिरिधारी हे बनवारी, हे गिरिधारी, लाज रखो हे कृष्ण मुरारी, लाज रखो हे कृष्ण मुरारी. हो अब मैं आस करूं किस पर, अब मैं आस करूं किस पर, कोई नहीं है, कोई नहीं है मेरा गिरधारी, लाज रखो हे कृष्ण मुरारी, लाज रखो हे कृष्ण मुरारी, लाज रखो रे कृष्ण मुरारी, लाज रखो रे कृष्ण मुरारी. हे गिरिधारी हे बनवारी, हे गिरिधारी हे बनवारी, मेरे गिरिधारी, लाज रखो रे कृष्ण मुरारी, लाज रखो रे कृष्ण मुरारी, लाज रखो रे कृष्ण मुरारी. हिंदी गाणं आहे पण अतिशय छान आहे. ए गिरिधर कृष्ण कन्हैया मेरी लाज रखो,
आवाज कानावर आला. भगवंताने वळून पाहिलं. कुणाचा हा आवाज? तो आवाज होता द्रौपदी माता आणि श्री अर्जुनाची सून उत्तरा हिचा. आणि हा आवाज कानावर आल्याबरोबर उत्तरा अगदी आकांतानं पळत येताना दिसली. भगवंतानं ताडलेलं आहे, हिच्यावर संकट आलेलं आहे. कोण होता? अश्वत्थामा. ज्याचा अर्जुनानं अपमान केला तो अश्वत्थामा आता गप्प बसलेला नव्हता. 5 पांडवांची 5 बाळं तर मारलीच, पण आता या पांडवांचा एक अंश सुद्धा शिल्लक ठेवणार नाही अशी प्रतिज्ञा करूनच निघालेला अश्वत्थामा अपमानाचा बदला घेण्यासाठी. एकुलता एक पांडवांचा वंश उत्तरेच्या गर्भामध्ये वाढत होता. कारण द्रौपदीची 5 बाळं तर मारली, पण सुभद्रा आणि अर्जुन यांना एक मुलगा झालेला होता. त्याचं नाव होतं अभिमन्यू. आणि महाभारती युद्धामध्ये चक्रव्यूहामध्ये अभिमन्यू हा मारला गेला. त्याची एक पत्नी, तिचं नाव उत्तरा, आणि तिच्या गर्भामध्ये अभिमन्यूचा वंश वाढत होता, अर्थात पांडवांचा वंश. आणि आता या वंशाचा खतमा करायचा आणि म्हणून अश्वत्थामा निघालेला. पण जेव्हा ब्रह्मास्त्र सोडलेलं आहे, याही वेळी भगवंताने विचार केला, आता या बाळाचं रक्षण, या गर्भाचं रक्षण मला केलं पाहिजे. कारण जी माणसं देवाची भक्ती करतात, देवावर भाव ठेवतात, पूर्ण निश्चिंतपणानं ईश्वराच्या चिंतनामध्ये तल्लीन राहतात, त्या भक्तावर आलेलं प्रत्येक संकट देवाला निवारण करावं लागतं. हे लक्षात ठेवा. कोणतंही असू द्या, फक्त भक्ती ही निस्सीम असली पाहिजे. तुमचं संकट किती मोठं आहे, इट इज नो इम्पॉर्टंट. देव किती मोठा आहे ते महत्वाचं आहे. म्हणून जेव्हा आपल्यावर संकट येईल, कोणतंही असू द्या, कोणतंही, तेव्हा त्या संकटाला घाबरू नका. ऐका, त्या संकटाला घाबरू नका. देवाला कधीही म्हणू नका, देवा माझं संकट किती मोठं आहे. उलट त्या संकटाला सांगा, तुझ्यापेक्षा माझ्या पाठीराखा असणारा देव सारा मोठा आहे. देव फार मोठा आहे, लक्षात ठेवा. म्हणून भक्तावर आलेलं संकट निवारण करणं देवाचं काम आहे. आणि भगवान कृष्ण त्या उत्तरेच्या गर्भावर आलेलं संकट दूर करण्यासाठी निघाले. उत्तरेच्या जवळ गेलेले आहेत आणि भगवान कृष्ण उत्तरा मातेला म्हणतात, उत्तरा चिंता करू नकोस, मी आहे. मला वाटतं एवढं जरी म्हणणारा एखादा माणूस असला ना, तरी जीवन जगायला फार आधार आहे. चिंता करू नकोस, मी आहे. उत्तरा शांत झालेली आहे आणि नम्रपणे भगवान कृष्णानं आता उत्तरेला हात जोडलेले आहेत. उत्तरा, मला तुझ्या गर्भामध्ये प्रवेश करायचा आहे. एका क्षणासाठी तू माझी आई व्हायला तयार आहेस का? काय विचित्र मागणं आहे बघा थोडंसं. आपण तुम्ही ऐकलं असेल नसेल, पण बारीक या वाक्याचा विचार करा. भगवान कृष्ण म्हणतायत, उत्तरा, एका क्षणासाठी माझी माता होण्यासाठी तू तयार आहेस काय? कारण मला तुझ्या गर्भातल्या बाळाचं रक्षण करायचं आहे आणि रक्षण करण्यासाठी मला तुझ्या गर्भामध्ये प्रवेश करायचा आहे. आणि ज्या अर्थी मी तुझ्या गर्भामध्ये जाणार आहे, त्या अर्थी नात्यानं तू माझी कोण होणार आहेस? बोला ना, बोला ना. आई होणार आहे. आणि कुणाचीही आई कोणालाही होता येत नाही, लक्षात ठेवा. त्यासाठी परवानगी घ्यावी लागते. माय, तू माझी आई व्हायला तयार आहेस का? आणि उत्तरेनं सांगितलं, देवा, अरे तुझ्यापासून काय लपून ठेवायचं? अरे माझा जन्मच तुझ्यामुळे झालेला आहे देवा, आणि माझ्या अंतःकरणात तू व्यापून आहेसच ना. वेगळं तुला गर्भामध्ये का ठेवावं? आणि माझी परवानगी तू घ्यावी आणि तुला मी परवानगी द्यावी एवढी मी मोठी नाही देवा. मी तुझीच भक्त आहे. तुझ्या मनाला वाटेल ते कर देवा. आज मी तुझ्या पायाशी लीन आहे. आणि भगवंतानं
परवानगी घेतली आणि उत्तरा मातेच्या गर्भामध्ये प्रवेश केला. आणि जो गर्भ होता त्या गर्भाच्या भोवती आपल्या चतुर्भुज रूपानं पूर्ण कुंपण केलेलं आहे. ज्याप्रमाणे एखाद्या खोक्यामध्ये एखादी वस्तू ठेवली जाते त्याप्रमाणे तो गर्भ भगवंतानं आपल्या कवेमध्ये घेतलेला आहे. पूर्ण आच्छादन त्या गर्भावर केलेलं आहे. ब्रह्मास्त्र आलं अश्वत्थाम्याचं, गर्भावर येऊन आदळलं, पण भगवंतानं त्याचा आच्छादन केलेलं असल्यामुळे त्या ब्रह्मास्त्राचा काहीही उपयोग, काहीही परिणाम त्या गर्भावर झाला नाही आणि उत्तरा मातेच्या पोटातला गर्भ सुरक्षित राहिला. पाता पाता दिवस पुढे वाढत गेले आणि भगवान निघाले. उत्तरेच्या गर्भाचं रक्षण केलं आणि इकडे अश्वत्थाम्याचा खात्मा करून भगवान त्या ठिकाणी पुढे निघालेले. पण जात असताना आपला एक निश्चिम भक्त, त्याची आठवण देवाला झालेली आहे. जो युद्ध करत असताना कौरवांच्या बाजूने अगदी माझ्या समोर लढत होता. सर्व कौरव सेनेमध्ये ज्याचं वय सर्वात मोठं आहे, जो ज्ञानानं मोठा आहे, जो वयानं मोठा आहे, जो तपानं मोठा आहे, जो विचारानं मोठा आहे, आणि असा एक महात्मा मरणासन्न अवस्थेमध्ये पडलेला भगवंताचा भक्त आहे. त्याला भेटण्याची इच्छा भगवान श्रीकृष्णांची झालेली आहे. काय हो त्या भक्ताचं नाव? त्या भक्ताचं नाव मला कोणी सांगितलं तर बरं होईल. हा, भीष्माचार्य. हे अर्जुन, भीष्माचार्य बरं का. आता ऐक, एकदा भीष्माचार्यांना प्रश्न केला बरं का, अतिशय गोडे थोडं तत्वचिंतन आहे. तुम्ही भगवान कृष्णाचे भक्त आहात. ते म्हटले हो. मग कृष्णाचे भक्त असून सुद्धा कृष्णाच्या विरोधी का लढत होते ते सांगा. प्रश्न किती चांगला आहे. भक्त कोणाचे? कृष्णाचे. मग देवाच्या पाठीमागं राहायचं ना, देवाच्या समोर उभे राहून देवाबरोबरच का लढत होते ते सांगा. त्याचं उत्तर भीष्माचार्यांना दिलं. भीष्माचार्य म्हणतात, मी जर देवाच्या बाजूनं राहिलो असतो तर मला देव दिसले नसते. 18 दिवस माझ्या समोर देवाचा मुखडा राहावा, देवाची मूर्ती मला 18 दिवस युद्ध करताना दिसावी, म्हणून मी पांडवांच्या बाजूनं न राहता कौरवांच्या बाजूनं उभा राहिलो. पांडवांचा विरोध पत्करला, देवाचा विरोध पत्करला, जगानं मला नाव ठेवलं तेही मी सहन केलं, पण हे सारं देवा सहन केलं फक्त देव माझ्या समोर मला दिसावा म्हणून. ज्याप्रमाणे आईला आपलं लेकरू समोर दिसावं एवढीच इच्छा आहे, म्हणून ती माय त्या लेकराचं सारं सहन करते. लेकरानं नीट बोलला तरी चालेल, नाही बोलला तरी चालेल. लेकरानं भाकरी दिली तरी चालेल, नाही दिली तरी चालेल. त्याची एकच इच्छा असते, इथे मला जेवायला नाही मिळालं तरी चालेल, पोटाला पोटभर नाही मिळालं तरी चालेल, अंगाला अंगभर नाही मिळालं तरी चालेल, पण मी या घरातून बाहेर जाणार नाही. का? घरातून बाहेर गेले तर माझा बाबा मला दिसणार नाही, आणि तो माझा बाबा मला दिसावा, माझ्या दृष्टी पुढे राहावा, म्हणून ती आई जसं सार सहन करते ना, तसं भगवान श्रीकृष्ण समोर दिसावेत. भीष्माचार्य सारं सहन करायला तयार आहेत, लक्षात ठेवा. आणि म्हणून एकच इच्छा, देव समोर दिसावा. आणि असा महान भक्त कृष्ण भीष्माचार्यांकडे भेटण्यासाठी आलेले आहेत. आल्याबरोबर दोघांची नजर झालेली आहे. दोघांनी एकमेकांना नमस्कार केलेला आहे. देवानं भीष्माचार्यांकडे पाहिलं आणि भीष्माचार्यांना देवाकडे पाहिलं. दोघांनाही आनंद ओसंडून चेहऱ्यावर वाहू लागलेला आहे. हासात मुख करून भीष्माचार्य भगवंताच्या मुखाकडे पाहायला लागलेले आहेत. आणि भीष्माचार्य देवाला विनंती करतात, देवा आलास ना, आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहे, जो मी तुझ पाहे, विडो विळा
देवा मी तुझ्याकडे सारखं पाहतो, माझ्या दृष्टीपुढून तू आता हलू नकोस. आणि ऐक, जोपर्यंत या कुडीमध्ये प्राण आहे, जोपर्यंत या शरीरामध्ये जीव आहे, तोपर्यंत माझ्या डोळ्यापासून तो बाजूला हलू नकोस. इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले. इतना तू करना स्वामी, जब प्राण गोविंद नाम लेकर तन से निकले. ओ श्री गंगा जी का तट हो, यमुना का बंसी बट हो, मेरा सावरा निकट हो. जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले. पीतांबरी कसी हो, छवि मन में बसी हो, होठों पे कुछ हंसी हो. जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले. जब कंठ प्राण आवे, कोई रोग ना सतावे, यम दर्शना दिखावे. जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर जब प्राण तन से निकले. उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना हो, बंसी को साथ लाना, मुरली को साथ लाना. तब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले. हो इतना तू करना स्वामी, जब प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले. देवा एवढंच कर, जोपर्यंत त्या कुडीमधून प्राण जात नाही तोपर्यंत माझ्या समोर असाच उभा राहा. आणि काय जीवन असेल, भक्तांचं जीवन असावं ना, ते असं असावं. देव समोर असताना आपला अंत व्हावा, देवाचं दर्शन होऊनच या जीवनाची समाप्ती व्हावी. तुकोबारायांचं जीवन हे असंच. तुकोबाराय म्हणतात, शेवट तो भला माझा बहु गोड झाला, नव्हे नव्हे याजसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा. म्हणून काही असो की नसो, पण शेवटचा दिवस गोड झाला पाहिजे.
आपल्या जीवनामध्ये काय कमी असेल, काय जास्त असेल, काय चांगलं असेल, काय वाईट असेल, ते महत्वाचं नाही. पण जेव्हा आपलं मरण जवळ येईल, आपला अंतकाल जवळ येईल, त्या दिवशी आपल्या समोर, आपल्या स्वप्नात ज्या कृष्णाचं चिंतन आपण करतो, ज्या भगवंताची आम्ही पूजा करतो, प्रार्थना करतो, ज्याची आम्ही भक्ती करतो, तो देव समोर येऊन उभा राहिला पाहिजे.